मला कधी नव्हतं सांगितलं जे आज मी आणि सुनील करायचे आणि मुख्य म्हणजे कस्तुरी सांगत होते थांबेल बस काही इतकं सुंदर हसणं वगैरे करून दाखवत होते की आपल्याला त्यांच्याकडे म्हणजे अट्रॅक्ट होतं त्यांचं हे सगळं तुमचं आधी बघूनच फार छान वाटतं. आणि आमचे पहिले आभार म्हणजे माझ्या पोरीचे अलगूचे अलका आणि प्रदीप हे आम्हाला प्रोत्साहित करणारे तर तुम्ही या शिबिराला. आणि किरण पण तयार झाला का मी घेतो रजा मी येतो तर अलका म्हणे चालेल 2 दिवस उशिरा आला तरी पण तू ये. मग सगळे आम्ही त्यामुळे दोघंजण येऊ शकलो कॅम्प अटेंड करू शकलो आणि खूप मला फरक वाटतो. माझं नाव आहे रजनी नागटे आणि वय 77 मी राहणार बोईसर आहे. आणि तर आता इथे आल्यानंतर जेव्हा मला खूप प्रॉब्लेम होता माझी कंबर सगळी वाकून गेली होती. तुम्ही बघत असाल मी अशी वाकून वाकून चालत होती पण आता मला असं वाटतं मी खूप सरळ चालते ना चालते की सांगा ना तुमच्याकडे मला सर्टिफिकेट पाहिजे. सरळ चालायला लागले. मुख्य म्हणजे त्या आधी सरळ उभ्या राहत पहिली गोष्ट अशी मला म्हणजे वाकूनच गेले होते काय मला कळत नाही कशामुळे झालं पण मी वाकून गेले होते. चासी बेंड झाली होती बेंड झाली होती ते सगळं झालं. आणि मला इथे पायाला पण खूप दुखावा होता कमरेला आहे पण आधी थोडासाच आहे बाकी बरा वाटत होता. आणखी पायाचा पण बरा झाला तसं खूप म्हणजे बरं झालेलं. पण हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालेलं आहे पोरीमुळे माझ्या सगळ्यांमुळे तुमच्यामुळे. तिने आम्हाला सांगितलं डॉक्टर एवढे चांगले आहेत. वैशालीला सगळी चालती केली जिना उतरायला लागली तिने इतकं आम्हाला तिचं सांगितलं त्याच्यामुळे आम्ही प्रभावित झालो की नाही बाबा आपण बघायलाच पाहिजे. डॉक्टर म्हणजे देव आहेत आपले देव माणूस भेटले आम्हाला दुसरं काय नाही. खरंच तुम्ही देव माणसं आहात आणि मी तुम्हाला लिहून दिलं तर तुम्हाला खूप खूप दीर्घायुष्य मिळो आणि तुम्ही असेच वारंवार सगळ्या ठिकाणी कॅम्प अरेंज करा आणि आमच्यासारख्या अशा मरतिकड्या वेड्या वाकड्या चालणाऱ्या माणसांना सरळ करा आणि छान तुम्हाला त्यांना आरोग्य द्या सगळ्यांना एवढंच मी सांगते. आणि तुम्हाला विनंती करते तुम्ही परत असेच कॅम्प अरेंज करून सगळ्यांना बरं करा. तुमच्या हातात आमच्या नाड्या आहेत असं मी म्हणते. नाडी 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 ते तुमच्याच हातात आहे. मी आभारी आहे सगळ्यांची आणि आमच्या सहकाऱ्यांची. त्यांनी पण आम्हाला सगळ्यांनी उत्तेजन दिलं की बाबा तुम्ही चांगल्याच येतात मावशी मावशी श्याम दादा सारखं प्रोत्साहन देत होते. सगळ्यांनी मला अगदी प्रोत्साहन केलं म्हणजे हसले नाही का बाबा वाकडी चालते म्हातारी वाकडी चालते असं नाही चेष्टा नाही केली सरळ करून टाकली एकदम. तुम्ही म्हणजे थोड्या वाकड्या झालं की परत मी सांगितलं परत तुम्ही चाललंय तुम्ही सरळ केलं आम्हाला. म्हणजे लहानाकडनं पण आपण शिकायचं असतं. आजकालच्या जमान्यात तर असंच आहे. आता काय कॉम्प्युटर आम्हाला काही येत नाही पण माझा नातू एवढाच आहे पण तो इतका सुंदर करतो सगळं. तो इंटरनेट लावतो हे लावतो ते लावतो बोलतो सगळं करतो आणि तो उलट म्हटलं म्हणजे इतके हुशार असतात हल्लीची मुलं. तर लहान प्रजाकडनं म्हणजे लहान मुलांकडनं शिकायचं असतं. कमीपणा काय नाही. आणि विवेकानंदांनी पण सांगितलं का माणूस मरेपर्यंत विद्यार्थी असतो सगळ्यांकडनं शिकतो. हे ह्यांनी शिकवलं ते त्यांनी शिकवलं अलकाने मला हे शिकवलं हे त्यांनी ते शिकवलं सगळं असं सगळ्यांकडनं शिकायला मिळतं आपल्याला. सगळ्यांच्यामुळे आम्ही असे उभे राहिलो आणि चांगलं करू शकतो. नाहीतर हरलो असतो आम्ही का नको बाबा एका दिवसात नको. मला तर परवा चक्कर आहे त्याच्यामुळे पण मी तुमचे सगळ्यांचं हे करते. तुमचे 5 मिनिटं सगळ्यांची वाया गेली असतील. काही जरा डॉक्टरांना पण त्रास झाला डॉक्टरांना पण त्रास झाला पण मला नाईलाज झाला अगदी म्हणजे मला काही कळेच नाही काय होतं. याचा खरा अर्थ असा आहे की याचा अर्थ खरा असा आहे की शरीर संतुलन शास्त्र हे जे काही आता आम्ही असं बसवलेलं आहे ते इतकं परफेक्ट बसवलेलं आहे की अगदी चक्कर कितीही जोरात आलेली दिसली तरी काही मिनिटामध्ये ती व्यक्ती पूर्णपणे आणि मी परत पूर्ववत होऊन जाते. म्हणजे घाबरून झोपून नाही गेले. मला वाटलं आता काय होते कोणाला झोपायला नाही. ॲलोपॅथीत आपण गेलो असतो तर सिटी स्कॅनला जावं लागलं असतं ना. पण तशी काही अवस्था येत नाही. आणि हे शास्त्र इतकं छान आहे की त्याच्यामध्ये खरंच आपण पटकन इमिजिएट इफेक्ट देऊ शकतो. तुम्ही मला आधार देऊन मला प्रोत्साहन दिलं का नाही काय होत नाही. मी विचारलं उद्यापासून येऊ की नको मला भीती वाटते पण काही भय भीती म्हणतो तसं वाटते ना आपल्याला का बाबा आपल्याच्याने होते की नाही. तुम्ही नाव पण इतकं सुंदर दिलंय शरीर काय आरोग्य संतुलन शरीर संतुलन आरोग्य छान कॅम्प नाव दिलं. बरोबर संतुलन होतं शरीराचं. आणि त्या ह्यांनी सगळ्यांनी सांगून झाले का बसायचं कसं झोपायचं कसं तर प्रत्येक वेळेस माहीत नसतं. आपण पाय वेडेवाकडे करून झोपतो.
आता किरण पण म्हणाला का मी आता असा झोपणार नाही असा झोपेन. म्हणजे लक्षात येतं सगळ्यांचं का कुशीवरती झोपायचं म्हणजे कसं पावलावर पाऊल ठेवायचं, नंतर कसं बसायचं. बसताना तर शाळेमध्ये आपण शिकवतो पण झोपताना मात्र शिकवत नाही. बरं आता बोलण्याचं बंद करते. त्यांचं वजन 300 ग्रॅम कमी झालं, छाती 1 सेंटीमीटर, पोट 2 सेंटीमीटर आणि कंबर 1 सेंटीमीटर कमी झाली. अर्थात हे त्यांचं कमी व्हायला पाहिजे असं काहीच नव्हतं, उलट ते टोनअप झाल्यामुळे कमी झालेलं आहे. पण सगळ्यांचे म्हणजे मसल्स टोनअप झालं आहे. तुमच्या ह्यांचे काय कॅम्पच्या आम्ही तुम्हाला नमस्कार करतो. तुम्ही आमचा सनत आभार मानताय म्हणून आम्ही तुम्हाला परत देतो इथे. सनत कुमार सनत कुमार